रिक्षा अपघातातील मीत जैनवर अंत्यसंस्कार, अंत्यविधीला जैन समाजाची मोठी गर्दी। जैन साध्वी यांच्या सोबत चालत येत असताना भरधाव रिक्षाने धडक दिल्याने 18 वर्षीय मीत जैन या तरुणाने जैन साध्वी यांना वाचवताना आपले प्राण गमावले। मीतच्या निधनाने जैन समाजासह खोपोली शहरावर शोककळा पसरली आहे। सोमवारी शिळफाटा येथील स्मशानभूमीत मीतवर अंत्यसंस्कार करण्यात आले। मीत जैन यांच्या निधनाने खोपोली शहरात शोककळा पसरली असून अंत्यदर्शनासाठी जैन बांधवांसह सर्वपक्षीय नेते उपस्थित होते। सकाळपासून दुपारपर्यंत बाजारपेठ बंद ठेवण्यात आली होती। चौक येथून जैन साध्वी खोपोलीकडे येणार असल्याने त्यांना आणण्यासाठी पहाटे मीत विनोद जैन हा 18 वर्षीय तरुण गेला होता। जैन साध्वी सोबत 4 ते 5 जणांचा समूह चालत जात होता। यावेळी मागून आलेल्या भरधाव रिक्षाने जोरदार धडक दिली। साध्वी यांना वाचवण्यासाठी मीत जैनने जीव गमावल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे। मीत जैनचा मृतदेह शिळफाट्यावरील जैन मंदिरात आणण्यात आल्यानंतर मीतच्या अंत्यदर्शनासाठी जैन बांधवांनी मोठी गर्दी केली होती। सोमवारी सकाळी 11 वाजता अंत्ययात्रा काढण्यात आली। अंत्यदर्शनासाठी आमदार महेंद्र थोरवे, रायगड जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुधाकर घारे, माजी नगराध्यक्ष दत्तात्रय मसूरकर, खालापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष संतोष जंगम, कार्यवाहक किशोर पाटील यांच्यासह माजी नगरसेवक, सामाजिक संघटनांचे पदाधिकारी, जैन धर्मातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। संदीप ओहाळ, संवाद मराठी लाईव्ह, खोपोली। श्री गणपती संस्थान महड, तालुका खालापूर, जिल्हा रायगड। श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय, स्वच्छता आणि 24 तास गरम पाणी, सीसीटीव्हीची नजर। आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा 021 92 26 69 12 72 76 47 38 54।